बायको, ओ बायको, कुडी आहे? पाणी आण महा करता. कोमल, ओ कोमल, कुडी आहे? पाणी आण महा करता. बोला, काय होतं? काय म्हणताय? जाय म्हटलं पाणी आण, तहान लागली मले, शेतातून आला मी. जा ना मग, तुमच्या हातानं घ्या ना. मी का नाही म्हणते तुम्हाला पाणी प्यायचं. तुमच्या हातानं घ्या म्हणजे तू दे ना, समजत नाही का तुले? शेतातून थकून आलाय मी. हा मग मी का थकत नाही का? मी का बसली का सकाळची? तुम्ही शेतात काम करून थकता, मग मी घरी काम करून थकत नाही का? घरी काय काम पुरत नाही का मले? दिवसभर काम पुरते. वा वा वा, लय कामाची पटाईत आहे तू. दिवसभर तर झोपून राहते घरी. नुसतं पाणी आणणं भारी जाते का तुले? लोकांच्या बायका नवऱ्यासाठी काय काय नाही करता न तू नुसतं पाणी देत नाही मले. लोकांचं नको सांगा मले. लोक दिवसभर काम करता न संध्याकाळी पैसे बायकोचो देता. तुम्ही देता का मले? तुम्ही ते एक फुटी कवळी देता नाही मले. सर्व पैसे तुमच्या चोर खिच्यात ठेवता. मी का बा पैसे देऊ व तुले? मी का बा पैसे देऊ? म्हणजे मी दिवसभर काम करू न तुझ्याजवळ पैसे देऊ का? तू देती का मले? लाडकी बहीण योजनाचे 1500 रुपये भेटता, तू देती का मले? मी का बा देऊ तुम्हाला? सरकार पैसे आम्हाला देते, तुम्हाला थोडी देत आहे की तुम्हाला देऊ मी पैसे. बरं जाऊ दे, नको देऊ पाणी. जेवण काय केलाय ते तर सांग, भूक लागली ना मले. जेवण का? जेवण काही बनवलं नाही मी. काय काव काय बोलतीये? जेवण बनवलं नाही का तू ना? मग मी का भुकेला राहू का? ते तुम्ही मला नको सांगा. तुम्ही काही पण करा, तुम्ही करा ना, न खा. काय काय बोलली तू? म्हणजे मी स्वयंपाक बनू नाही? म्हणजे मी स्वयंपाक करू न तुले लग्न करून का मी ना गोट्या खेळायला आणली आहे? स्वयंपाक केला नाही तू ना, मग तू का खाल्लं? तू तर काही रानांनी भुकेली माहित आहे मले. मा उपास होता, मी ना फराळ करून खाल्ली. वा वा, तुही मस्त सोय केली तू ना. नवरा उपाशी मेला न बायको तीर्थ करून आली. नवऱ्याले पाणी पाजतानी ते न दिवसभर महादेवावर पाणी टाकता न म्हणता बहीण महादेव काही प्रसन्न होत नाहीये मले, पाहत नाहीये फिरून महाकडे. कसं काय महादेव प्रसन्न होईन? तुम्ही नवऱ्याले तर तहानेला मारताय. नवरा पण तसा पाहिजे ना मग. नवरा पण तसा पाहिजे ना, तुमच्यासारखा थोडी पाहिजे बेवळा. शुकर माना मी भेटून गेली तुम्हाला, नाही तर कोण देतं तुम्हाला पोरगी? चांगल्या चांगल्या पोरायले पोरी भेटतानी आहे न तुम्हाला कोण देतं बेवळ्याले? मीच आहे की राहते तुमच्या सोबत? कोणी दुसरी असती ना तर केव्हाची चालली जाती सोडून. काय काय बोलली तू? कोणी भेटत ना? परवीन पाटील म्हणता म्हटलं. परवीन पाटील पूर्ण कॉलेजच्या पोरीचा चॉकलेट बॉय होता मी. वा वा, चॉकलेट बॉय होता. जा ना मग, घेऊन या दुसरी बायको. मी पण पाहते कोण येते तुमच्या सोबत. बरं जाऊ का? आणू का दुसरी बायको? तू काही म्हणजो नको पण. जा ना मग जा, मी पण पाहते कोण येते तुमच्या सोबत. काय तुमच्या जवळ ठणठण गोपाल? आजकालच्या पोरी पैसेवाया पोऱ्या पाहता. तुमच्या सोबत कोण येते पाहते ना मी. बरं तू असं ऐकणार नाही. तुले धावतो मी परवीन पाटीलचा जलवा. थांब तू, मी आणतो दुसरी बायको. तयारी करून ठेव तू. जा ना, पहिले आणा तर खरी, तेव्हा करीन मी तयारी. जा. बरं ठीक आहे ना, पाय ना तू. आता जातो मी. जाय रे जाय बेवड्या, कोण येते तुझ्या सोबत? दुसरी बायको आणतोय तो. अरे परवीन, कुठे चालला रे? ये ना, बस ना. आहेस का बापा? हा पनवती अडी बसेल. काय नाही भाऊ देवा, दुसरी बायको आणायला जातोय. काय काय बोलतोय? का बरं भाऊ, काय झालं असं? काय नाही रे, महा बायकोचं ना माझ्या भांडण झालं तर ते म्हणते दुसरी बायको आणून दाखवाय, तर दुसरी बायको पाहायला जातोय. चाल मग जातो मी. दुसरी आणायला जातोय. भाजी पुलाय का बापा? चांगल्या चांगल्याला एक भेटत नाही आहे ना, तुले दुसरी भेटते आहे का? देवा देवा, परमेश्वरा, पाहाय बापा पाहाय, महाकडे पाहाय. सकाळचा भुकेला आहे मी. न तुझ्याच मंदिरात लग्न केलं, कोर्ट मॅरेज केली न माही बायको आता मला पाणी पाजत नाही आहे, जेवण देत नाही आहे. देवा देवा, पाहाय बापा, तूच आहे आता. देवा परमेश्वरा, मला दुसरी बायको दे. तू काही पण कर, कुडून पण आण, पण मला दुसरी बायको दे. मला जर का तू न दुसरी बायको दिली तर मी तुझ्या मंदिरा पुढे 21 नारळ फोडीन.
आई व डोक्याला लागलं माझ्या. काय झालं काय झालं? कोण आहे तू? उठ उठ उठ. कोण आहे तू? कशी का आली इथं? लागलं तर नाही ना तुला काही? हो डोक्याला लागलं. चला ना घरी, मी तुम्हालाच पाहत होती. काय काय बोलतीये तू? कोण आहे तू? मी कसं काय येऊ तुझ्या घरी? विसरून पण गेले का मले? तुमची बायको आहे ना, चला ना घरी. देवा देवा परमेश्वरा धन्यवाद म्हटलं, येतो मी. चाल मग घरी. पदार्थ घे डोक्यावर. पदर कसा का घेऊ मी साडी थोडी घातली आहे. बरं चाल घरी, मी साडी पण देतो तुला. आबाजी हे पोरगी पहा बरं. जवळ आणणं थोडी, जवळ आणणं. दुरून दिसत नाही मले. पहा आता दिसते का? पोरगी तर चांगली आहे म्हणा, पण पोरगीची वय कशी कमी दिसते आहे. माही वय जास्त तर नाही होणार ना. म्हाताऱ्या पोरगी पाहिली का? म्हणजे हे पोरगी पाहिली का ते सांग. इस्तळ नाही आणलं मी तुझ्यासाठी. आव ना तर बस करा ना. 150 कोटी झाले ना, मग का आता चीनच्या पुढे जाता. होय इकडे बरं, ह्या पोरगीले पाहत जरा. मी काही पाहत नाही, पसंत आहे मले. हाव सांगून द्या तुम्ही. कशी पण असो सर्व चालते मले, फक्त ते जिवंत पाहिजे. वय लक्ष्मी आली घरात, तिचं स्वागत कर. दबक्या पावलानी तिला घरात घे. कोणची लक्ष्मी आली माय? माई बहीणतनी आली. काव काय आहे हे? कोणाला गुण आले तुम्ही सोबत? कोणाले काय? माही बायको आहे ना. जाय स्वागत कर तिचा. दबक्या पावलानी तिला घरात घे. काय काही पण बोलताय का? तुमची बायको मी आहे, हे थोडी आहे. हे कोण आहे? काढा लवकर इले घराच्या बाहेर. नाही नाही नाही, ते माही बायको आहे. आता ते जाणांनी घराच्या बाहेर. तू जाय. काय पण बोलताय का? ते तुमची बायको आहे, मग मी कोण आहे सांगा ना. तू बायको होती, आता आहे नी. छोड़ो कल की बातें पुरानी. आज की रात लिखेंगे हम एक नई कहानी. जास्त शहाणपणा करा नको. तुमच्या कहाणीवर लात मारून देईन मी. काढा लवकर इले घराच्या बाहेर. चाल ना बाबू, उशीर होतोय ना. हो चाल. ओए बाबू, मैं लगा दूंगा तुझे साबू. तू निकल जा यहाँ से. हे पाय, तू आता जास्त बोलू नको. तू कशी का साबण लावशील व तिले? तू म्हणे ना कोण भेटते तुले. पाहिलं ना कसं मॉडेल आणलं, 1 टच. वय परवीन, 1 टच नी काही डिफॉल्टर मॉडेल आहे ते. का रे देवा, तू कसा का आला? न हे कोणाले गुण आला सोबत? कोणाले का? सोडत्या पोरगीचा हात. हा माणूस त्या पोरगीला घ्यायला आलाय. काय मी सोडणार नाही हात तिचा. ते माही बायको आहे. 7 जन्मचा साथ आहे आमचा. मंदिरात लग्न केलाय मी ना तिच्या सोबत. मी साथ सोडणार नाही तिचा. मरून जाईन पण साथ सोडणार नाही. नाही ना परवीन, तू समजत नाहीये. डिफॉल्टर पीस आहे ते. सोड तिले. अरे तुझ्या वहिनीले डिफॉल्टर पीस म्हणतोय का? मला तरी दुसरी भेटून गेली, तुले तर एक पण भेटत नाहीये. चले छोड रे तिले घ्यायला आलाय मी. मी तिला सोडणार नाही. ते माही बायको आहे, समजलं ना. तुमच्यानं जे होईन ते करून घ्या तुम्ही. सोड तिले, ते पागल आहे. नागपूरच्या दवाखान्यातून पडून आली आहे. मी तिले घ्यायला आलाय. सोड लवकर तिले. बापरे, मॉडेल तर चांगला आणलाय, 1 टच.